सांब सदाशिव श्री स्वामी समर्थ. ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक माता भगिनींवर आणि बंधूंवर भोलेनाथ कृपा करतात. ही कथा श्रवण केल्याने पती पत्नीमधील प्रेम कधीही कमी होत नाही आणि वाद कायमचे मिटतात. मी प्रार्थना करते, हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक मनुष्यावर लक्ष्मी माता कृपा करेल आणि दारिद्र्य नष्ट होऊन त्यांना कधीच धनाची कमी भासणार नाही. एकेकाळी आदिशक्ती माता पार्वती भगवान शिवाकडे आली आणि शिवांना म्हणाली की हे परमेश्वरा, मी पृथ्वीवरून फिरून आली आहे आणि मला काहीतरी वेगळे दिसले. हे नाथ, या कलियुगातील स्त्री आपला पती सोडून दुसऱ्या पुरुषाच्या नादी का लागते आणि आपल्या पतीला ती का फसवते? हे भोलेनाथ, माझी ही शंका दूर करा. तुमच्यावर जर देवादिदेव महादेव कृपा करावेत असं वाटत असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा. आणि तुमच्या आईवडिलांवर प्रेम असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तसंच अशाच चमत्कारी शक्तिशाली कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भक्तांनो, पती आपल्या पतीला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवते आणि आपल्या पतीचं आयुष्य उद्ध्वस्त करते. आपल्या पतीचा त्याग करून ती दुसऱ्या पुरुषासोबत आनंदी असते. अशा घटना तुम्ही रोज ऐकल्या असतील. कलियुगातील स्त्रीच्या अशा वागण्यामागचे कारण दुसरे तिसरे काही नसून कलियुग स्त्रीला दिलेला शाप आहे. यामागे देवाचे रहस्य आहे. बरं, असं का होतं हे मी तुम्हा सर्वांना एका कथेतून सांगते. एकेकाळी आदिशक्ती देवी पार्वती भगवान शिवाकडे आली आणि भगवान शिवांना म्हणाली, हे भगवान, आज मी पृथ्वीवर फिरत असताना मी पाहिले की अनेक स्त्रिया आपल्या पतींना फसवत आहेत. हे प्राणनाथ, दया कर आणि माझी शंका दूर कर. माता पार्वतीचे हे म्हणणे ऐकून भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, आज तू मला कलियुगातील स्थिरतेबाबत विचारलेला प्रश्न खरा आहे. कलियुगातील कलिपुरुषाच्या शापामुळे हे घडत आहे. या कारणास्तव कलियुगातील प्रत्येक स्त्री इतर पुरुषांबद्दल वेडी असते आणि त्यांच्याकडे ओढली जाते. हे देवी पार्वती, मी तुला यामागील रहस्य एका कथेद्वारे सांगतो. कथा सुरू होण्याआधी ज्या माता भगिनी आणि बंधू हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना मी भगवान श्री नारायणांना विनंती करते की हे भगवान नारायण, हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व मानवांवर कृपा करा आणि ज्या व्यक्तीला हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू लिहा. आता भगवान शंकरजी माता पार्वतीला म्हणतात, हे देवी पार्वती, मी तुम्हाला विनंती करतो की ही कथा ऐका आणि संपूर्ण जगभरात पसरवा, जेणेकरून प्रत्येक पती पत्नीमध्ये कधीही प्रेम आणि स्नेहाची कमतरता भासणार नाही आणि ते नेहमीच एकमेकांवर प्रेम करत राहतील. शिव म्हणतात, हे देवी, कलियुग सुरू असताना नल नावाचा राजा होता. तो सर्व प्रकारच्या शस्त्रांचा स्वामी होता. त्याला बुद्धिबळ जुगार खेळण्याची खूप वाईट सवय होती. त्याचवेळी विदर्भात भीष्म नावाचाही राजा होता. त्याने दमन या राक्षसाला वरदान मागून 4 मुले मिळवली होती. त्यातील 3 पुत्र होते आणि 1 पुत्री होती. दम, दंत, दमन आणि कन्येचे नाव दमयंती होते. दमयंती देवी लक्ष्मीसारखी सुंदर होती. तिचे सर्व गुण हुबेहूब सद्गुणी लक्ष्मीसारखे होते. असेही मानले जाते की त्यावेळी तिन्ही लोकांमध्ये दमयंती खूप सुंदर होत्या. भक्तांनो, एक दिवस राजा नल आपल्या राजमहालातील उद्यानामध्ये फिरत होते. उद्यानामध्ये फिरत असताना त्यांची नजर उद्यानामध्ये आलेल्या हंसांवर पडते. ते हंस खूप सुंदर होते आणि त्या 3 हंसांपैकी त्यातील एक हंस अतिशय सुंदर होता, जसं की स्वर्गातील पक्षाप्रमाणे. मग त्या राजाने त्या सुंदर हंसाला पकडले. तेव्हा राजहंस राजाला म्हणाला, हे राजा, जर तू मला सोडून दिलेस तर मी जगातील सर्वात सुंदर राजकुमारी दमयंतीकडे जाईन आणि तुझ्या वैभवाचे आणि तुझ्या गुणांचे असे वर्णन देईन की ती फक्त तुमच्याशीच विवाह करेल.
आता राजा नलने दमयंतीच्या सौंदर्याबद्दल आपल्या दरबारी ऐकले होते आणि राजा नलला दमयंतीला मिळवण्याची खूप इच्छा होती. त्यालाही दमयंतीशी लग्न करायचे होते. दमयंती त्यांना फार मनापासून आवडत होती. आता त्या हंसाचे बोल ऐकून राजा नल त्याला खुश होऊन सोडून देतो. यानंतर ते सर्व हंस उडून दमयंती राज उद्यानात गेले आणि दमयंती आपल्या उद्यानामध्ये त्याच हंसांना बघून खूप आनंदित झाली आणि त्यांच्या मागे मागे धावू लागली. आणि राजकन्या दमयंतीने तोच हंस पकडला जो राजा नलाने पकडला होता. राजहंस म्हणाला, हे राणी दमयंती, सोनभद्र देशाचा राजा नल तो खूप धैर्यवान राजा आहे. माणसांमध्ये त्याच्यासारखा देखणा कोणीही नाही. जशी स्त्रियांमध्ये तू सर्वात सुंदर आहेस, तसाच राजा नल पुरुषांमध्ये सर्वात देखणा आहे. तुम्हा दोघांची जोडी एक परिपूर्ण जोडी होऊ शकते. त्या हंसाचे हे शब्द ऐकून दमयंतीलाही खूप छान वाटले. तिच्या मनात राजा नलाला भेटण्याची इच्छा जागृत झाली. दमयंती राणी म्हटल्यावर राणी दमयंती राजा नलाला भेटण्यासाठी आतुर झाली होती. पण राजा नलाला भेटून आपले मन कसे व्यक्त करावे हे तिला समजत नव्हते. राजा नलापासून वियोगामुळे दमयंतीचे शरीर पातळ झाले होते आणि ती अशक्त दिसू लागली. त्यानंतर काही दिवसांनी राजा भीष्माला वाटले की आता आपली मुलगी विवाहास पात्र झाली आहे. याच विचारामुळे राजा भीष्म यांनी दमयंतीचा स्वयंवर आयोजित केला, ज्यामध्ये त्यांनी सर्व देशातील राजांना स्वयंवरासाठी आमंत्रित केले. आता स्वयंवराचे निमंत्रण मिळाल्यावर सर्व देशातील राजे तेथे पोहोचू लागले. दुसरीकडे सर्व देवांना दमयंतीच्या स्वयंवराची बातमी भाऊ शिनारद यांच्याकडून मिळाल्यावर देवराज इंद्र आणि सर्व लोकपाल विदर्भ देशाकडे रवाना झाला. इकडे राजा नलालाही निरोप देण्यात आला, म्हणून तोही ताबडतोब दमयंतीच्या स्वयंवरासाठी निघाला. आता नलाचे रूप पाहून इंद्राने आपले विमान वाटेत उभे केले. तेव्हा राजा नलाने सर्व देवांना जाताना पाहिले. तेव्हा राजा नलाने आपल्या रथातून खाली उतरून सर्वांना नमस्कार केला. तेव्हा देवराज इंद्र राजा नलाला म्हणाला, हे वत्स राजा नला, तू खूप सुंदर आणि प्रतिभावान आहेस. कृपया आमचे दूत व्हा आणि आमचा दूत म्हणून दमयंतीकडे जा आणि तेथे म्हणा की हे सुंदरी दमयंती, भगवान इंद्र, वरुण, अग्नी, कुबेर आणि यम हे तुझ्याकडे येऊन तुझ्याशी लग्न करू इच्छितात. यापैकी तुम्ही एका देवाला तुमचा पती म्हणून मानू शकता. हे ऐकून नलाने आपले दोन्ही हात जोडून देवांना सांगितले, हे परमेश्वरा, मी तेथे दूत म्हणून कसा जाऊ शकतो, जेव्हा माझा आणि तुम्हा सर्वांचा तेथे जाण्याचा उद्देश एकच आहे. म्हणूनच मी तुझा दूत म्हणून तेथे जाऊ शकत नाही. तुम्ही लोक मला माफ करा. तेव्हा देव म्हणाले, हे नला, तू देवांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करतोस, हे चुकीचं आहे. देवराज इंद्राचे असे कठोर शब्द ऐकून राजा नल देवांचा दूत बनण्यास तयार झाला आणि लाजेमुळे काहीही बोलू शकला नाही आणि त्यांनी इंद्राच्या आज्ञा पाळून राजमहालात प्रवेश केला. राजा नलला पाहून दमयंती तर शरमेने खूप लाजत होते. तेव्हा नल राजा दमयंती समोर गेला आणि म्हणाला, मी देवांचा दूत म्हणून येथे आलो आहे. हे दमयंती, स्वर्गातील देवतांना तुझ्याशी लग्न करायचे आहे. तुम्ही कोणताही एक देव निवडा आणि त्यांच्याशी लग्न करा. हा संदेश घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे. मी आज राजा म्हणून तुमच्याकडे आलो नाही, तर मी देवांचा दूत म्हणून तुमच्यासमोर आलो आहे. मी या देवांचा संदेश दिला आहे. आता निर्णय तुझा आहे. आता तुला पाहिजे ते कर. भक्तांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, दमयंती देवांना मोठ्या भक्तिभावाने प्रणाम करते आणि मंद स्मिताने म्हणते, स्वामी, मी तर तुम्हाला माझे सर्वस्व म्हणून तुमच्या चरणी मी माझे जीवन अर्पण केले आहे. जेव्हापासून मी त्या हंसाची गोष्ट ऐकली आहे तेव्हापासून मी तुम्हाला भेटण्यासाठी व्याकुळ झाली होती. मी येण्यासाठी लोकांचा जमाव तुम्हाला निवडण्यासाठी जमवला आहे. जर तुम्ही माझ्या दासीची प्रार्थना नकारली तर मी तुमची शपथ खाऊन सांगते, मी विष प्राशन करून मरेन. दमयंतीच्या तोंडून असे शब्द ऐकून राजा नला म्हणाला,
हे देवी, जेव्हा महान लोकपाल देवांना तुझ्याशी लग्न करायचे आहे तेव्हा तू माझ्याशी लग्न का करतेस? हे देवी, मी त्यांच्या पायाची धूळ आहे. हे मोठे मोठे देव आहेत. तुम्ही त्यांच्यापैकी एकाशी लग्न करा. देवांना नाराज केल्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. नलाचे हे शब्द ऐकून दमयंती घाबरली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती हळू आवाजात म्हणाली, मी तुला वचन देते की मी फक्त तुझाच माझे पती म्हणून वर्णन करीन आणि दुसऱ्या कोणत्याही परपुरुषाचा विचार करणार नाही. तेव्हा राजा नला म्हणाला, पण यावेळी मी देवांचा दूत म्हणून इथे आलो आहे. अशा वेळी मी माझ्या स्वार्थाविषयी बोलू लागलो तर ते योग्य होणार नाही. मी तुझ्याशी लग्न करू शकतो, पण तेव्हा ते धर्माच्या विरुद्ध असेल. यावर दमयंती म्हणाली, माझ्याकडे यावर उपाय आहे. जर तुम्ही त्याप्रमाणे वागलात तर तुम्हाला अपराधी वाटणार नाही आणि आपले लग्न देखील होईल. आता दमयंती राजा नलाला म्हणते की बघा, यावर उपाय असा आहे की तुम्ही अन्य राजांसोबत स्वयंवर मंडळात या आणि मी तुमच्याच गळ्यात वरमाला घालीन. दमयंतीचे बोलणे ऐकल्यानंतर नल त्या देवतांकडे गेला आणि सांगितलं, मी राणीजवळ दूत बनूनच गेलो होतो, पण राणी दमयंती आणि तिच्या मैत्रिणी आणि तिच्या सखी माझ्यावरच प्रेरित झाल्या आहेत. त्यांना मीच जास्त प्रिय वाटत आहे आणि तुमच्या सर्वांचा प्रस्ताव तिच्यासमोर ठेवल्यानंतरही तिला फक्त माझ्याशीच लग्न करायचे आहे. आता काही काळानंतर स्वयंवराची वेळ आलीच होती. राजा भीष्मांनी सर्वांना स्वयंवर सभेत बोलावले. सर्व राजे आपापल्या जागी येऊन बसले. सर्व राजे आपापल्या जागी बसल्यावर दमयंतीही आली. सर्व राजांची ओळख होऊ लागली. तेव्हा दमयंतीने 5 राजपुत्र एकाच जागी एका ओळीत उभे असलेले, हुबेहूब नलासारखे दिसणारे आणि सारखेच पोशाख असलेले पाहिले. तेव्हा ती आश्चर्यचकित झाली आणि मनात विचार करू लागली की या 5 पैकी राजा नला कसा ओळखावे. तेव्हा दमयंतीने विचार केला की या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. आणि आता राणी दमयंतीला समजले की हे देवांचे काम आहे. मग तिने काहीतरी विचार केला आणि देवांकडेच मदत मागू लागली आणि हात जोडून देवांची स्तुती करू लागली. आणि राणी दमयंती म्हणाली, हे देवांनो, हंसांच्या मुखातून नलाचे वर्णन ऐकून मी त्याला माझा पती म्हणून वर्णन केले होते आणि त्याची प्राप्ती करण्यासाठीच हे देवा माझ्यावर कृपा करा. तुम्ही सर्व तुमच्या वास्तविक रूपात या, म्हणजे मी राजा नलाला ओळखू शकेन आणि त्या देवांमध्ये फरक करू शकेन. दमयंतीच्या या प्रार्थनेवर भगवंत प्रसन्न झाले आणि नलाला त्याच्या खऱ्या रूपात धारण केले आणि दमयंतीने नलाच्याच गळ्यात हार घातला. आता स्वयंवर पूर्ण झाल्यावर देव पुन्हा स्वर्गाकडे जाऊ लागले. तेव्हाच तिकडे जाता जाता त्यांची भेट कलियुग आणि द्वापर यांच्याशी झाली. तेव्हा इंद्राने विचारले की हे कलियुगा, तू कुठे चालला आहेस? तेव्हा कलियुग म्हणाला, मी दमयंतीशी विवाह करणार आहे आणि तेच करायला मी आता तिकडे चाललो आहे. हे ऐकून देवांचा राजा इंद्र म्हणाला, हे कलियुग, स्वयंवर पूर्ण झाला आहे. तेव्हा सर्व देव म्हणाले की दमयंतीने आमची आज्ञा घेऊनच नलाशी विवाह केला आहे. नल हा सर्व गुणांनी युक्त आहे आणि नल हा धर्माचा महान अनुयायी आहे. म्हणूनच पुण्यवान ब्राह्मणाला शाप देणे हे महापाप आहे. मित्रांनो, भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, असे म्हणत देवता पुढे सरकले. पण कलियुग आणि द्वापार एकाच विषयावर बोलत होते. तेव्हा कलियुग द्वापर याला म्हणाला, माझा राग शांत करू मी शकत नाही, म्हणूनच मी नलाच्या शरीरात आहे. मी त्याच्यामध्ये राहीन आणि मी त्याला राज्यविहीन करीन. अशा स्थितीत तो दमयंतीसोबत राहू शकणार नाही. त्याला सतरंजचे खूप दुःख आहे. म्हणूनच तुम्हीही सतरंजच्या फासात प्रवेश करून मला मदत करा. आणि द्वापारनेही ते मान्य केले. पुढे द्वापर आणि कलियुग दोघेही नलाच्या राजधानीत गेले. परंतु कलियुगाला नलाच्या शरीरात प्रवेश करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही. त्याला फक्त एक संधी हवी होती नलाच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी. अशी 16 वर्षे निघून गेली आणि एक दिवस कलियुगाने संधी साधून संध्याकाळच्या वेळी नलाला हातपाय न धुता
आपले शरीर स्वच्छ न करता भोजनाला बसताना बघितलं. नलाची अशी अपवित्र अवस्था पाहून त्याने नलाच्या शरीरात प्रवेश केला. राजा नलाचा भाऊ जो वेगळा राहत होता त्याचे नाव पुष्कर होते. कलियुग त्याच्या अवतारात पुष्करकडे गेला आणि म्हणाला, तू नलाशी बुद्धिबळ खेळ. मी वचन देतो, नलापासून राजाचे राज्य जिंकण्यासाठी मी तुला नक्कीच मदत करीन. कलियुगाचे बोलणे ऐकून पुष्करला लोभ वाटला. राजाच्या इच्छेमुळे पुष्करने कलियुगाचा सल्ला मान्य केला आणि पुष्कर घाईघाईने राजा नलाकडे गेला. पुष्करने राजा नलाचा जुगार खेळण्याचे आव्हान दिले आणि तेव्हा दमयंती समोरचे आव्हान राजा नलाला सहन झाले नाही. आता राजा नलाने बुद्धिबळ खेळायचे ठरवले. त्यावेळी कलियुगात राजा नलाच्या शरीरात कलियुगाने प्रवेश केला होता आणि द्वापराने त्याच्या शरीरात प्रवेश केला होता. आता राजा नलाने बुद्धिबळ खेळायचे ठरवले. त्यावेळी कलियुगात राजा नलाच्या शरीरात कलियुगाने प्रवेश केला होता आणि द्वापराने त्याच्या शरीरात प्रवेश केला होता. म्हणूनच नलाने जुगार खेळले आणि ते सर्व गमावले. जेव्हा राजा नलाच्या प्रजेला आणि मंत्र्यांना हे कळले तेव्हा त्यांनी राजा नलाला थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सर्व काही गमावल्याशिवाय थांबले नाहीत. मंत्र्यांनी जेव्हा राणी दमयंतीला राजा नलाला थांबवण्याचा संदेश दिला तेव्हा दमयंती राजा नलाला म्हणाली, हे परमेश्वरा, तुझ्या दुःखाने सर्व प्रजा बेशुद्ध होत आहेत. असे म्हणत दमयंतीही रडू लागली. परंतु राजा नला कलियुगाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे त्याला त्याचा एकही शब्द ऐकता येत नव्हता आणि ते जुगार खेळत राहिले. द्वापराचा जुगारच्या फासावर ताबा होता. त्यामुळे राजा नलाने जे काही फासे फेकले ते फासे त्याच्या विरोधात पडले गेले आणि हे सर्व दमयंती पाहत होती. मग दमयंतीने तिच्या मुलांना बोलावून त्यांना रथात बसवून कुंभी नगरमध्ये पाठवलं. इथे पुष्कराने राजा नलाचे सर्व धन गोळा करून त्याचे राज्य कमावले होते. सर्व धन त्याने त्याच्या हाती घेतले होते. पुष्कर नलाला बोलला की आता जुगारामध्ये पैसा लावण्यासाठी तुझ्याकडे काहीही शिल्लक नाही. तू जिंकण्यासाठी दमयंतीला सुद्धा या खेळात लावू शकतोस. त्या बदल्यात मी तुला सर्व काही परत देईन. पण राजा नलाने दमयंतीच्या बाबतीत असा निर्णय घेतला नाही. जेव्हा राजा नलाने सतरंज गमावला आणि सर्वस्व गमावल्यानंतर राजा नल आणि दमयंती जंगलात भटकायला लागले. राजा नला आणि राणी दमयंती यांची अवस्था अशी झाली होती की त्यांना अन्नही मिळत नव्हते. एके दिवशी राजा नलासोबत एक विचित्र घटना घडली. अनेक पक्षी त्याच्याजवळ येऊन बसले. त्या पक्ष्यांची पिसे सोन्यासारखी चमकत होती. नलाने मनात विचार केला की जर मला या पक्ष्यांची पिसे मिळाली तर मी त्यांच्याकडून काही पैसे कमवू शकेन आणि थोडाफार मी माझ्या पत्नीला खुश ठेवू शकेन. असा विचार करून त्यांना पकडण्यासाठी राजा नलाने अंगावर घातलेली वस्त्र काढून टाकली. पण ते सर्व पक्षी त्याच्या कपड्यांसह उडून गेले. पक्ष्यांच्या रूपात राजवस्त्रे हिसकावून घेण्यासाठी तिथे आला होता. आता नल अर्धनग्न होऊन अतिशय दुःखाने वर बघत राहिला आणि निराशेने तो दमयंतीकडे आला आणि तिला पुढचा रस्ता दाखवू लागला. तेव्हा तो तिला म्हणाला, दमयंती, तू बघ, इथे अनेक रस्ते आहेत. एक रस्ता अवंतीकडे जातो, दुसरा रस्ता दक्षिण देशाकडे जातो. समोर विंध्याचल पर्वत आहे आणि हा कौशल देशाचा रस्ता आहे. तुला तुझा मार्ग मोकळा आहे. तू इथून निघून जा. तू खूप आनंदी आणि सुखी राहशील. या क्षणाला तू माझा विचार करणं सोडून दे, असं तो दमयंतीला म्हणत राहिला. राजा नलाचे दुःख आणि असह्यता पाहून दमयंती अश्रूंनी भरून आली आणि राणी दमयंती राजा नलाला म्हणू लागली, तुला असे कसे वाटते की मी तुला सोडून एकटी कुठेतरी जाऊ शकते? मला तुझ्याबरोबर राहून तुझे दुःख वाटून घ्यायचे आहे. मी तुझ्या सुखदुःखात साथ देण्याचे फेरे मारले होते. कितीही वाईट प्रसंग आला तरी मी तुझी साथ सोडणार नाही. दुःखात तुमची साथ देणं हा माझा पहिला धर्म आहे. तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत सदैव आहे. आता राणी दमयंती असे बोलून राजाच्या मनातील दुःख हलके करते आणि राजा नला मनाचे समाधान मिळते. त्यावेळी नलाचे शरीर अर्धनग्न अवस्थेत होते आणि त्याच्याकडे झोपायला किंवा जमिनीवर बसायला कपडेही नव्हते. मित्रांनो, आता भगवान शिव पुढे म्हणतात, हे देवी पार्वती, कलियुगाने अशा प्रकारे नल आणि दमयंतीवर आपला क्रोध काढला
नंतर संध्याकाळी दोघांनीही एक सुरक्षित जागा शोधली आणि तिथेच झोपले. काही वेळाने नलाने खोल विचारात जायला सुरुवात केली. तो मनात विचार करू लागला की दमयंती माझ्यावर प्रचंड प्रेम करते आणि माझ्यावर प्रचंड प्रेम केल्यामुळे तिला हे सर्व भोगावं लागत आहे. तेव्हा राजाने मनात विचार केला की मीच हिला इकडे सोडून गेलो तर कदाचित हिचे सर्व दुःखांपासून आणि भोगांपासून सुटका होऊ शकते. ही चालत चालत आपल्या वडिलांच्या राज्यात निघून जाईल. राजा नलाने दमयंतीच्या साडीचा थोडा कपडा फाडून आपल्या अंगावर टाकला आणि दमयंतीला तिथेच सोडून तो निघून गेला. नलाच्या शरीरात कलियुगाचा प्रवेश असल्या कारणाने नलाची पूर्ण बुद्धी भ्रष्ट झाली होती आणि त्यामुळेच तो आपल्या पत्नीला एकटीला सोडून वनामधून निघून गेला. तेव्हा दमयंतीला जाग आली तेव्हा तिने पाहिले की राजा नल तिकडे नाही आहे आणि हे सर्व पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि राजा नलाला जोरजोरात हाका मारू लागली. बिचारी रडून रडून घायल झाली आणि भटकत भटकत एका मोठ्या जंगलात पोहोचली. तिथे तिला एक मोठा नाग दिसला आणि त्या नागाने दमयंतीवर हल्ला करायला सुरुवात केली. तेव्हा दमयंती जोरजोरात ओरडू लागली आणि दमयंतीचे स्वर तिथेच असलेल्या एका शिकारीच्या कानावर पडले. त्याने पाहिले की एका सुंदर स्त्रीवर एक नाग हल्ला करत आहे. तेव्हा तो धावत आला आणि त्या शिकारीने त्या नागावर बाणांनी हल्ला केला. त्या शिकारीने नागापासून दमयंतीचे संरक्षण करून तिला जेवायला दिले. त्या शिकाऱ्याने दमयंतीला विचारलं की हे सुंदर स्त्री, तू कोण आहेस आणि तू इकडे का भटकत आहेस? इतक्या सुंदर स्त्रीला पाहून तो शिकारी मोहित झाला आणि त्या दमयंतीच्या प्रेमात पडला. तो तिच्याशी अतिशय गोड गोड गोष्टी बोलत होता. तो शिकारी एका प्रकारे दमयंतीला वशीकरण करण्याचा प्रयत्न करत होता, पण हे सर्व दमयंतीच्या लक्षात आलं होतं. त्या शिकाऱ्याच्या वासनेपासून पळून जाण्याचे दमयंतीने खूप प्रयत्न केले, पण शेवटी काहीच होऊ शकत नव्हते. मग शेवटी दमयंतीने त्या शिकाऱ्याला शाप दिला आणि म्हणाली, मी राजा नलाशिवाय माझ्या आयुष्यात कोणाचाही विचार केला नाही आणि जर हे खरे असेल तर हा माझ्या समोरील शिकारी आत्ता या क्षणी भस्म होऊन मरून जाईल, हा माझा श्राप आहे. आणि दमयंतीच्या या बोलण्याने क्षणात शिकारी मरण पावला. त्या शिकाऱ्याचे प्राण गेल्यानंतर दमयंती त्या भयंकर जंगलात हरवली होती. त्यानंतर रस्त्यात मिळणाऱ्या लोकांना विचारत विचारत दमयंती दक्षिणेच्या दिशेने जाऊ लागली. असंच भटकत भटकत 3 दिवस आणि 3 रात्री संपून गेल्या आणि 4थ्या दिवशी संध्याकाळी ती राजा सुबाहू असंच भटकत भटकत 3 दिवस आणि 3 रात्री संपून गेल्या आणि 4थ्या दिवशी संध्याकाळी ती राजा सुबाहूच्या महालात पोचली. तिथे तिला सर्वजण वेडे समजत होते. छोटी छोटी लहान मुलं तिला सतवत होते. तेव्हा राजाच्या राजमातेची नजर दमयंतीवर पडते. राजमातेने आपल्या दासींना सांगून दमयंतीला आपल्याजवळ बोलावून घेतले. हे सुंदरी, तू कोण आहेस आणि असं फिरताना तुला भीती वाटत नाही? असे प्रश्न राजमातेने दमयंतीला विचारले. तेव्हा दमयंती उत्तर देताना म्हणाली, मी एक पतिव्रता स्त्री आहे, मी कुलीन आहे आणि मी एका राजाची मुलगी आहे. तेव्हा राणी म्हणाली, ठीक आहे, तुम्ही राजवाड्यात राहा. तेव्हा दमयंती म्हणाली, मी इथेच राहीन, पण माझ्या 3 अटी आहेत. मी कुणाचे उष्टे अन्न खाणार नाही, पाय कधीही धुणार नाही, इतर पुरुषांशी काहीही संबंध ठेवणार नाही. तुम्ही माझ्या या 3 अटी स्वीकारलात तरच मी इथे राहीन. आता शेवटी राजमाता दमयंतीच्या 3ही अटी मान्य करतात. मित्रांनो, आता भगवान शिव पुढे म्हणतात, हे देवी पार्वती, दुसरीकडे राजा नला जंगलात भटकत होता आणि प्रचंड पावसामुळे वीज पडल्याने जंगलाला आग लागली. तेवढ्यात नलाला कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला म्हणून तो त्या दिशेने वळला. तेथे पोचल्यावर राजा नलाने पाहिले की राजा नागराज आपल्या कुंडलीला प्रदक्षिणा घालत बसला आहे. तो राजा नलाला म्हणाला, राजा, मी कर्कोटक नावाचा नाग आहे. मी नारद मुनींची फसवणूक केली होती म्हणून त्यांनी मला शाप दिला की जोपर्यंत राजा नला तुला उचलून घेऊन जात नाही तोपर्यंत तू इथेच पडून राहशील. जेव्हा राजा नला उचलून घेईल तेव्हा तुझी या शापातून मुक्तता होईल. त्याच्या शापामुळे मी गेली अनेक वर्षे इथून एक पाऊलही पुढे सरकलो नाही. पुढे नाग म्हणाला,
हे राजा, माझे रक्षण कर, मग मी तुला तुझ्या आवडीची गोष्ट सांगेन आणि तुझा मित्र होईन. तुम्ही माझ्या वजनाला घाबरू नका. मी माझे हे विशाल शरीर काही क्षणात लहान करेन. आणि बघता बघता ते नागराज खूप लहान झाले. मग राजा नल त्या नागाला उचलून घेऊन जंगलाच्या बाहेर आले. तेव्हा कर्कोटक म्हणाला, हे राजा, मला अजून जमिनीवर ठेवू नकोस. आधी काही पावले मोजून चाल. मग राजाने 1, 2, 3 असे म्हणत नलाने पृथ्वीवर पाऊल ठेवताच कर्कोटक या नागाने त्याला दंश केला. कर्कोटक सापाचा असा नियम होता की जेव्हा कोणी त्याला दंश बोललं की तो चावायचा. तेव्हा राजा नल आश्चर्यचकित झाला आणि मग कर्कोटक म्हणाला, हे राजा, तुला कोणीही ओळखू नये म्हणून मी चावा घेतला आणि तुझे रूप बदलले. कलियुगने तुला खूप दुःख दिलं आहे. आता माझ्या विषामुळे तो आता तुमच्या शरीरामध्ये दुःखी राहील. तुम्ही माझी रक्षा केली आहे. माझ्या विषामुळे तुम्हाला रागीट पशुपक्षी आणि शत्रूची देखील भीती राहणार नाही. आता तुमच्या शरीरावर कोणत्याच प्रकारचा विषाचा प्रभाव नाही राहणार आणि युद्धामध्ये नेहमी तुमचा विजय असेल. कर्कोटक यांनी राजा नला यांना दिव्य वस्त्रे दिली आणि तेथूनच अंतर्ध्यान झाला. भक्तांनो, आता भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती. त्यानंतर राजा नल तेथून पुढे जात जात राजा रतुरपणाची राजधानी विंध्याचल येथे पोहोचला. नंतर तो दरबारात पोहोचला आणि राजाला म्हणाला, माझे नाव बाहुक आहे. मी घोड्यांना धावण्यासाठी तयार करू शकतो आणि मी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या शिकवतो. माझ्या इतका घोडेस्वारीन निपुण पृथ्वीवर दुसरा कोणीही नाही. बाहुकचे बोलणे ऐकून राजाने त्याला आपल्याजवळ ठेवले. आता राजा आणि बाहुक चांगले मित्र होतात. राजा नल रथुपरन को घोड विद्या शिकवतात आणि रथुपरन राजा नलाला जुगाराचा खेळ शिकवतात. काही दिवस निघून जातात. तिकडे विदर्भ देशाचे राजा भीष्म यांना हा संदेश मिळाला की त्यांचे जावई नल आणि त्यांची मुलगी दमयंती शाही सिंहासन गमावून जंगलात गेले आहेत. मग त्याने सुदैव नावाच्या ब्राह्मणाला नला आणि दमयंती यांना शोधण्यासाठी पाठवले. एके दिवशी त्याने दमयंतीला राजवाड्यात पाहिले. त्यावेळी राजाच्या महालात कोणता तरी धर्माचा कार्यक्रम होत होता. दमयंती सुनंदासोबत बसून तिथला सोहळा पाहत होती. यावेळी सुदैव दमयंतीकडे गेला आणि राणी दमयंतीला म्हणाला, मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे. तुझ्या वडिलांच्या विनंतीवरून मी तुला शोधण्यासाठी इथे आलो आहे. तेव्हा दमयंतीनेही त्याला ओळखले. तो सगळ्यांची बरी वाईट चौकशी विचारू लागला आणि तो विचारात असतानाच ती दमयंती रडायला लागली. दमयंतीचे रडणे बघून सुनंदा घाबरून गेली आणि तिने राजमातेला बोलावून आणले. राजमातेने त्या ब्राह्मणाला विचारलं की ही कुणाची पत्नी आहे आणि ही कुणाची मुलगी आहे. सुदैवाच्या या गोष्टी ऐकून राजमातेला माहीत पडलं की ही तर तिच्या बहिणीची मुलगी आहे, म्हणजेच राजमाता दमयंतीची मावशी आहे. दमयंतीने ही गोष्ट राजमातेपासून लपवली होती. भक्तांनो, मग दमयंती त्या ब्राह्मणासोबत आपल्या पिताच्या घरी जाऊ लागते आणि रडत रडत खूप भावुक होऊन ती आपल्या वडिलांना प्रार्थना करू लागते की तुम्ही माझ्या पती नलांना शोधून आणावे. आपल्या मुलीचे बोलणे ऐकून राजा भीष्म सुदैवाला म्हणतात आणि राजा नलाचा शोध घेण्याची योजना आखतात. त्यावेळी दमयंती सुदैवला म्हणाली, हे सुदैव, असे होऊ शकते की माझा नवरा लाजेमुळे तुला भेटणार नाही आणि गुपचूप जीवन जगत राहील. मग तुम्ही त्यांना सांगा, वा माझ्या बाळा, तू माझ्या साडीचे अर्धे कापड फाडून निघून गेलास. तुमची दासी त्याच फाटलेल्या साडीमधील स्थितीत तुमची वाट पाहत आहे. आता ब्राह्मण सुदैव आपल्या अनेक साथीदारांसह राजा नलाला शोधण्यासाठी निघाला. खूप दिवसांनी एक ब्राह्मण परत आला. तो दमयंतीला म्हणाला, मी राजा रतुपनाकडे गेलो आणि संमेलनात तुमचा सल्ला सांगितला, पण हे करूनही कोणाकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. पण तिथून परत येताना बाहुक नावाच्या सारथीने मला एका खाजगी ठिकाणी बोलावले. बाहुक शरीराने अतिशय रागीट आणि त्याचे हात लहान होते. तो एक दीर्घ श्वास घेऊन रडू लागला आणि मला म्हणाला, उच्चवर्णीय स्त्रियांचे पती त्यांना सोडून गेले तरी ते त्यांच्या कुटुंबाचे रक्षण करतात. त्यावेळी मनाशी दगा देणारा माणूस कोणत्या तरी संकटामुळे दुःखी आणि बेशुद्ध झाला होता, म्हणूनच त्याच्यावर राग काढणे योग्य मानले गेले नाही.
तो जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याच्या कपड्यांसह पक्षीही उडून गेले. जेव्हा ब्राह्मणाने दमयंतीला ही गोष्ट सांगितली तेव्हा तिचे डोळे भरून आले आणि रडत रडत तिने तिच्या आईला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा दमयंतीची आई म्हणाली की हे तू वडिलांना सांगू नकोस, मी सुदेव ब्राह्मणाला या कामासाठी पाठवते. तेव्हा दमयंती सुदेवाला म्हणाली, हे सुदेव, तू लवकरात लवकर विंध्याचल नगरीत पोच आणि तिथे पोचल्यावर राजा रतुर्पणाला सांग की दमयंतीला पुन्हा स्वयंवर करून आपला नवरा पुन्हा निवडायचा आहे. मग मोठे मोठे राजे आणि राजपुत्र तिथे येत होते आणि स्वयंवराची तारीख फक्त उद्यावर आली होती. जर तुम्ही पोहोचू शकत असाल तर तिथे या. जगायचे की मरायचे हे कोणालाच कळत नाही, म्हणून राजकन्या दमयंती उद्या संध्याकाळपासूनच तिच्या पतीचे वर्णन करायला सुरुवात करते. या सर्व गोष्टी ऐकून सुदैव विंध्याचलात गेले आणि राजा रतुपनाला या सर्व गोष्टी सांगितल्या. राजाने बाहुकला बोलवून सांगितले की आपल्याला लवकरात लवकर विदर्भ देशात पोहोचायचे आहे. रतुर्पनाचे हे बोलणे ऐकून राजा नलाचे हृदय फुटले आणि दमयंतीला पुन्हा लग्न करायचे आहे हे शक्य नाही असे त्याला वाटले. मग रात्री नल आणि रतुर्पण पटकन विदर्भ देशाकडे निघून जातात. राजा नल तेव्हा सुदैवासोबत विदर्भ देशात जातो तेव्हा राजाच्या सारथी स्वतः राजा नल असल्याची माहिती मिळते. दमयंतीने खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा तिला एक कुरूप माणूस घोडे पाळताना त्यांची सेवा करताना दिसला. तोच राजा नल आहे हे दमयंतीला कळले. ती त्याच्याकडे धावत आली आणि त्याला मिठी मारली. मग बाहुकने कर्कोटक नागाने घातलेले कपडे काढले आणि पत्नीच्या खऱ्या प्रेमामुळे कलियुगाचा प्रभाव संपला. त्यामुळे तो राजाच्या शरीरातून बाहेर येतो. कलियुग, दमयंती आणि नला यांचे एकमेकांवरील प्रेम पाहून ती त्या दोघांवर अत्यंत मोहित होते. त्याचवेळी राजा नल देखील त्याच्या पूर्वीच्या रूपात परत येतो. मित्रांनो, आता भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, पण द्वापार युगात अजून थोडा काळ बाकी होता. त्यामुळे कलियुगाला नल आणि दमयंतीवर नियंत्रित करता आले नाही आणि त्याने क्रोधित होऊन दमयंतीला शाप दिला की हे दमयंती, आज तू माझ्या वशी भूत बनू शकली नाहीस, पण या क्षणापासून कलियुगातील स्त्रियांना मी श्राप देतो. आणि भक्तांनो, एखाद्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषांच्या नादी लागून अपवित्र होणे हा कलियुगाने दिलेला श्राप आहे. आता भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, आता मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो की कलियुगाने स्त्रियांना जो श्राप दिला होता तो कोणता आहे. हे देवी पार्वती, कलियुग दमयंतीला शाप देतात आणि म्हणतात की जेव्हा स्त्रिया आळशी होतात तेव्हा उशिरा उठतात, फक्त त्यांच्या पतीसोबतच जेवतात, आणि ज्या स्त्रिया त्यांच्या पतीपासून संतुष्ट नसतात तेव्हा ती स्त्री अवगुण आणि धनाची लालची बनून जाईल. कलियुगात स्त्रियांचं राज्य बनून जाईल. कलियुगात आई झालेली स्त्री देखील कामासाठी वनवन फिरेल. कलियुगात सर्व स्त्रिया योग्य वेळेवर विवाह करणार नाहीत. तथापि स्त्रीला ज्या आई होण्याचे वरदान मिळाले आहे त्या वरदानाला देखील कलियुगातील स्त्री नकार देईल. ती स्वतः मुलाला जन्म देण्यास नकार देईल. हे देवी पार्वती, कलियुगातील स्त्री कमी वस्त्र परिधान करेल. तिचे प्रेम देखील खोटे असेल. तिचे केस ती वारंवार कापत राहील. ती मुले आणि कुटुंबाची योग्य काळजी घेणार नाही आणि घरातील वृद्धांना हाकलून देईल. स्वयंदेवीचे रूप असलेल्या कुमारी मुलींनीही लग्नाआधी गरोदर होतील. त्यांना पूजा करावीशी वाटणार नाही. त्या केवळ दिखाव्यासाठी देवाची पूजा करतील. पण जे धर्माचे पालन करतील, भगवंताचे नामस्मरण करत राहतील, त्यांना मुक्ती मिळेल. आणि जी ईश्वराला खऱ्या मनाने मानून त्यांची ईश्वरी सेवा चालू ठेवेल त्यांच्यावर माझी कृपा अखंड राहील. भक्तांनो, हेच कारण आहे की कलियुगातील प्रत्येक स्त्री इतर पुरुषांची व्याभिचार का करते आणि आपल्या पतीशी भांडण का करते. यात त्यांचा काही दोष नाही, कारण कलियुगातील प्रत्येक स्त्रीच्या अशा वागण्यामागे कलियुगाने दिलेला हा शाप आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आम्ही सांगितलेली खरी गोष्ट आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र आणि कुटुंबासह शेअर करा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असलेल्या सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब देखील करावे. मित्रांनो, आत्तापर्यंतचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
ओम नमः शिवाय.